नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चॅनेलवरती रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी नवनवीन माहिती, त्यांचे भाषण आणि त्यांची लेखने बघायला मिळतात. तर आपण आज एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण ऐकणार आहोत आणि त्या आजच्या भाषणाचं नाव आहे, मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या भाषणाला. मुंबईतील अस्पृश्य जनतेने केलेल्या संकल्पानुसार थैली अर्पण समारंभ आणि डॉक्टर आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाषण आयोजित केले होते. त्याकरता खालील पत्रक काढण्यात आले होते. आपले परमपूज्य पुढारी नेम नामदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतील अस्पृश्य समाजाकडून थैली अर्पण करण्याचा समारंभ रविवार तारीख 17 फेब्रुवारी 1946 रोजी सायंकाळी 5 वाजता GIP रेल्वे परळ वर्कशॉपसमोर सांधवी रमाबाई आंबेडकर नगर, नरे पार्क येथे होणार आहे. या समारंभानंतर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे भाषण होणार आहे. या समारंभात अस्पृश्य जनतेने हजर राहावे अशी विनंती आहे. या समारंभात हजर राहणाऱ्या लोकांनी आठ आठाण्याची तिकिटे विकत घेतली पाहिजे. तिकिटांशिवाय सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. तरी ज्यांनी आठाण्याची तिकिटे आत्तापर्यंत घेतली नसतील त्यांनी तारीख 15 फेब्रुवारीच्या आतमध्ये आपापल्या वॉर्ड कमिटीकडून किंवा पोय बावडी येथील मुंबई शेड्यूल कास्टच्या फेडरेशनच्या ऑफिसातून ताबडतोब विकत घ्यावीत. सभेच्या ठिकाणी तिकिटे विकली जाणार नाहीत व तिकिटाशिवाय कोणासही प्रवेश मिळणार नाही. तिकीट विक्रीपासून जमा होणारी सर्व रक्कम आपले परमपूज्य पुढारी नेक नामदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण करण्यात येईल. थैलीची रक्कम कमीत कमी 50,000 रुपयांपेक्षा कमी असता कामा नये अशी मुंबईच्या जनतेची इच्छा असल्यामुळे थैलीची रक्कम पूर्ण करता 1 रुपया, 2 रुपये किंवा 5 रुपये किंवा यापेक्षाही जास्त पैसे घेण्याची योजना आखण्यात आली आहे. तरी अशा देणग्या दिल्यास त्यांचा पगार स्वीकार केला जाईल. देणगा देणाऱ्या स्त्री पुरुषांच्या नावाची यादी छापून प्रसिद्ध केले जाईल. तरी याचा फायदा होऊ इच्छिणाऱ्या लोकांनी ताबडतोब देणगीची रक्कम वॉर्ड कमिटीकडे किंवा मुंबई शेड्यूल कास्टच्या फेडरेशनच्या ऑफिसात 15 फेब्रुवारीच्या आत देण्याची कृपा करावी. हे पत्रक GM जाधव, अध्यक्ष ASB जाधव, जनरेशन सेक्रेटरी शेड्यूल कास्टच्या फेडरेशन मुंबई शहर व उपनगर शाखा यांना काढले होते. मुंबईतील तारीख 3 जानेवारी 1946 रोजी झालेल्या प्राथमिक निवडणुकीच्या दिवशी हुतात्मा चोखाशी सावळाराम गागुर्डे यांचा काँग्रेस गुंडांनी केलेला अमानुष खून आणि त्या हुतात्म्याच्या प्रेतयात्रेवर तारीख 4 जानेवारी 1946 रोजी पोलिसांनी केलेला क्रूर लाठी हल्ला, त्यात बळी पडलेला वीर रामचंद्र गुंडू कांबळे आणि तदनंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी अस्पृश्यांच्या वसतीवर करण्यात आलेले आक्रमक हल्ले वगैरे घटनांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात हे ऐकण्यासाठी मुंबईतील अस्पृश्य जनता आतुर झालेली होती. डॉक्टर बाबासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण भाषणासाठी मुंबई शेड्यूल कास्टच्या फेडरेशनच्या शाखेच्या कार्यकर्त्यांनी 2दा सभेची तारीखही जनतेकडून जाहीर केली होती. परंतु दोन्ही वेळा कामाच्या अमर्याद व्यापामुळे डॉक्टर बाबासाहेबांना येणे शक्य नव्हते. म्हणूनच 2दा सभा तहकूब झाली. तिसऱ्यांदा तारीख 17 फेब्रुवारी 1946 रोजी मात्र या गाजलेल्या सभेने मुंबई गाजवली. अखिल भारतीय शेड्यूल कास्टच्या फेडरेशनचे 3रे अधिवेशन ज्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडले त्याच ठिकाणी सांधवी रमाबाई आंबेडकर नगरात ही विराट सभा घेण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब, सन्माननीय निमंत्रक पाहुणे मंडळी, उमेदवार, फेडरेशनच्या निरनिराळ्या वॉर्डाचे कमिटी सभासद आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या शाखा मंडप उभारण्यात आला होता. या सभेला आगाऊ जाहीर केल्याप्रमाणे 8 आठाण्याचे प्रवेश तिकीट असल्यामुळे 1 नियंत्रित पाहुण्यांसाठी, 1 स्त्रियांसाठी व 3 पुरुषांसाठी मिळून 5 प्रवेशद्वार ठेवण्यात आली होती. सभेची सर्व व्यवस्था
समता सैनिक दलाकडे होती. प्रत्येक प्रवेशाजवळचे सैनिक आपापले कर्तव्य चोखपणे बजावित होते. दुपारी 3 वाजल्यापासून लोक येऊ लागले होते. मुंबई बाहेरील बऱ्याच ठिकाणचे लोक बाबासाहेबांच्या या भाषणासाठी मुद्दाम आले होते. 5 वाजेपर्यंत सुमारे 30,000 लोक नगरात दाखल झाले होते. ज्यांच्याजवळ तिकीट नव्हती असे बरेचसे लोक बाहेर वावरत असताना दिसत होते. व्यासपीठावर मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी उभे असलेले फेडरेशनचे अधिकृत उमेदवार गुरुवैय दोंदे व दादासाहेबांची व बाबासाहेबांची अस्पृश्य वर्गीय स्नेही मंडळी, त्याचप्रमाणे डाव्या बाजूस वार्ड कमिट्यांचे सभासद, उजव्या बाजूस भगिनी वर्ग, व्यासपीठाला लागूनच समोर वर्तमानपत्राचे वार्ताहर आणि समोर अफाट जनसमुदाय असा एकंदरीत दृश्य दिसत होतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या आगमनापूर्वी समाजोन्नती पर स्फूर्तिदायक अशी श्रुवाव्य नाणी झाली. त्यात तू गोदावरी, मा. रोकडे व रामचंद्र यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 5:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आले. एवढेच कळतात टाळ्यांचा कडकडाट व निरनिराळे जयघोष यांचा सारखा ध्वनी येऊ लागला. समता सैनिक दलाची पाहणी करण्याचे आगाऊ ठरल्यामुळे आपल्याबरोबर बाबासाहेब समता सैनिक दलाच्या रॅलीकडे वळले. आता सैनिक दलातील सैनिकांनी या पाहण्याची आगाऊच समज देण्यात आलेली असल्यामुळे प्रत्येक सैनिक अगदी तयारीत होता. सभेला जोडूनच एक विस्तीर्ण जागेत सर्व सैनिक शिस्तीत उभे होते. शेड्यूल कास्टच्या फेडरेशनच्या या मिलिटरीची शिस्त पाहून कोणीही तोंडात बोटेच घातली असती. डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबर मुंबई शेड्यूल कास्टच्या फेडरेशन शाखेचे अध्यक्ष श्री G.M. जाधव व मुंबईतील समता सैनिक दलाचे GOC श्री M.S. ससाळेकर हे होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या आगमनाबरोबरच बिगुल वाजवण्यात आला व बँड वादन करून डॉक्टर बाबासाहेबांना गॉर्ड ऑफ ऑनर सलामी दिला गेला. तदनंतर डॉक्टर बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची पाहणी केली. ही पाहणी चालू असता डॉक्टर बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज दिसत होते. मधून ते सैनिकांबद्दल चौकशी सुद्धा करीत होते व काही माहिती विचारित होते. त्यांच्या प्रश्नांना GOC ससाळेकर उत्तर देत होते. अशा प्रकारे समता सैनिक दलाची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब व्यासपीठावर आले. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. डॉक्टर बाबासाहेब स्थानापन्न झाल्यानंतर GOC ससाळेकर यांनी समता सैनिक दलाची प्रत्येक सैनिकाला घ्यावी लागणारी शपथ प्रतिज्ञा वाचून दाखवली. मुंबई व उपनगर शेड्यूल कास्टच्या फेडरेशन शाखेचे अध्यक्ष श्री G.M. जाधव उर्फ मडकेबुवा यांनी डॉक्टर बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केला आणि लोकांनी त्यांना टाळ्यांची प्रचंड साथ दिली. तदनंतर नायगाव येथील महाराष्ट्र अचिव्हर्स पार्टीमधील लहान मुलांनी त्यांचे मुंबईतील लोकप्रिय चल चल रे दलित वीरा हे गाणे कर्णमधुर सुरात गाऊन दाखवले. या वेळेपातर बाहेर तुफान गर्दी झाली होती. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना मंडपात दाखल करण्यासंबंधी आज्ञा फरमावली. त्याचबरोबर लोकसमुदायाचा प्रचंड प्रवाह आत येऊ लागला. त्यावेळेस नगरात एकच गर्दी झाली होती. त्या जनसमुदायाचा अंदाज जवळजवळ 5 लाखांवर होता. पुन्हा शांतता प्रस्थाविण्यास जवळजवळ 5 मिनिटे लागली. नंतर मडकेबुवा यांनी मुंबई प्रांतिक शेड्यूल कास्ट फेडरेशन शाखेचे अध्यक्ष व नाशिक जिल्ह्यातील आपले अधिकृत उमेदवार श्री भाऊराव कृष्णराव उर्फ दादासाहेब गायकवाड यांना बोलवण्यासाठी विनंती केली. दादासाहेब गायकवाड थोड्याच वेळ बोलले, पण ते जे काही बोलले शत्रूंच्या वर्मी घाव घालण्यासारखे असेच होते. त्यांनी त्यांच्या भाषणात उद्याच्या निवडणुकीत आपले कर्तव्य, आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची आवश्यकता, प्राथमिक निवडणुकीच्या निकालाने दिलेल्या अस्पृश्यांच्या अभेद्य एकजुटीने कौल, काँग्रेसच्या जांगेत गोचिडाप्रमाणे राहणाऱ्या आपल्या विरोधकांच्या
आहारीजनांनी अधोगती वगैरे बाबींसंबंधी अगदी मोजक्या शब्दात सांगून मद्रासला गेल्या आठवड्यात गांधीजींनी अस्पृश्यांच्या स्वाभिमानाला डिवचणारे जे अनुद्गार उद्गारले त्याबद्दल त्यांनी व्यवस्थित हजेरी घेतली. तदनंतर थैली अर्पणाचा समारंभ झाला. श्री मडकेबुवा यांनी बाबासाहेबांना 17,000 रुपयाची थैली अर्पण केली. त्यावेळेस टाळ्यांचा प्रचंड गजर झाला आणि डॉक्टर बाबासाहेब बोलावयालाच उभे राहिले तरी हा गजर सारखा चालूच होता. सगळीकडे शांतता झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी बोलावयास सुरुवात केली. ते म्हणाले, येत्या मार्च महिन्याच्या 11 तारखेस मुंबई असेंब्लीकरता जी निवडणूक होणार आहे त्यावेळी तुमचे कर्तव्य काय हे सांगण्यासाठी आजची ही सभा भरवण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये मी 200 मैलांचा प्रवास अन्न पाण्या वाचून केला असल्यामुळे मला फार थकवा आलेला आहे. म्हणून मी आपल्यापुढे थोडेच बोलणार आहे. त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ही जी आज निवडणूक होणार आहे त्या बाबतीत मुळीच निराश होऊ नका. हा एक संग्राम आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या अखेरचा संग्राम आहे. कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांच्या झालेल्या संग्रामासारखाच आजचा हा संग्राम आहे. महाभारतात सांगितले आहे, कौरव पांडवांची सैन्ये युद्धाकरता समोरासमोर आली असता कृष्ण व अर्जुन यांनी लढाई कशी करावी, कोणता डाव करावा, विरुद्ध पक्षावर मारा कसा करावा याचा विचार विनिमय न करता अर्जुन आत्मा म्हणजे काय वगैरे प्रश्न श्रीकृष्णाला विचारित होता. प्रत्यक्ष रणांगणाच्या स्थानी असे प्रश्न विचारणे शुद्ध वेडगळपणा आहे. हा प्रसंग घडला असेल असे वाटत नाही. संग्राम प्रसंगीचे म्हणून भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने केलेल्या चविर्त चवर्णासारखे जर आज कोणी करू म्हणाले तर एखादा त्याची मूर्खातच गणना करेल. मी गेले 20 वर्ष आपले ध्येय आणि ध्येय सिद्धीचे मार्ग आपणास सांगत आलो आहो आणि आज माझी खात्री आहे त्यात आपल्या ध्येयाकरता आपण सर्वजण पूर्ण संघटितपणे तयार झालो आहात. आज मी मागील धडा न वाचता येत्या 11 तारखेस आपले कर्तव्य काय आणि याविषयी मुख्यतः बोलणार आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी प्रतिपक्षीयांशी आपली हातगाई झालेली नव्हती. त्यावेळी आपण आजच्या इतके संघटित झालो नव्हतो. परंतु आज आपली शक्ती प्रचंड वाढली असल्यामुळे शत्रू बेभान झाला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या आपल्या प्राथमिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या लोकांनी चोखाजी गाळगुर्डे या आपल्या एका वीराची हत्या केली. हुतात्मा चोखाजी गाळगुर्डे यांच्या शरीरावर शत्रूंनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या वाराच्या 21 जखमा होत्या असे मला समजले आहे. या हुतात्म्याच्या प्रचंड अंत्ययात्रेवेळी पोलिसांच्या तीव्र लाठी हल्ल्यात रामचंद्र कांबळे हा आपला दुसरा वीर बळी पडला व अनेकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. नागपुरालाही गजभिजे व वासनिक हे आपले वीर बळी गेले. परवा साताऱ्यालाही आपल्या सभेवर काँग्रेसच्या लोकांनी दगडांचा मारा केला, पण सुदैवाने आपले कोणी जखमी न होता शत्रूचेच रक्तबंबाळ झाले. गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस वर्दळीवर आली नाही, आपल्याशी उघड सामना करण्यात धडजावली नाही व आज काँग्रेस आपल्याशी का लढते आहे हे आपण चांगले समजून घेतले पाहिजे. काँग्रेसच्या लोकांचा आपल्या मानी अस्पृश्य वर्गावर जो कटाक्ष आहे तो आपण राजकारणात पडलो आहोत म्हणून किंवा आपण निवडणुकीत लढवित आहोत म्हणून नव्हे, तर आपण आपले फेडरेशन नको आहे. शेड्यूल कास्टच्या फेडरेशनचा काटा त्यांच्या डोळ्यात चलत आहे. आपल्या फेडरेशनच्या प्रचंड शक्तीमुळे काँग्रेसवाले बेभान झाले आहेत. अस्पृश्य लोकांनी त्याचप्रमाणे मुसलमान लोकांनी निवडणुकीकरता फुटकळ उभे राहावे, त्यांचा समाज विखुरलेला असावा असे काँग्रेसला वाटते. अशा प्रकारे फुटकळ झालेल्या समाजातील लोकांना काँग्रेसमध्ये ओढण्याची व त्या लोकांची धडपड चाललेली असते. कुत्र्यापुढे हात टाकले पाहिजे म्हणजे तो जास्त भुंकत नाही. त्याचप्रमाणे फुटकळ रीतीने निवडून आलेल्या काँग्रेसला सहज वश करता येते. कुणाला जोडायचे, कुणाला गटाराचे कॉन्ट्रॅक्ट देऊन काँग्रेसचे मिंदे बनवता येते. उलट एखाद्या बलवान संस्थेच्या उमेदवारास कसलेही आमिष दाखवले तरी तो वश होणार नाही. म्हणून शेड्यूल कास्टच्या फेडरेशनने ही आपली प्रचंड संघटना काँग्रेसला नको आहे. आणि इथेच आपल्या आजच्या भाषणाचा पहिला भाग संपतो. दुसरा भाग पुढील व्हिडिओमध्ये मिळेल आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल.